आज रामनवमीच्या दिवशी नालासोपारा पूर्वेच्या ओसवाल नगरी या परिसरामध्ये शोभायात्रा काढण्यात आली। मात्र या शोभायात्रेच्या दरम्यान तणावाचं वातावरण पाहिलं। आम्ही ज्या परिसरामध्ये हा ओसवाल नगरचा परिसर आहे, आपण पाहाल तर इथे पोलीस फौजफाटा तैनात केलेला आहे। कुठेतरी जे वातावरण होतं ते कुठेतरी वातावरण विचलित झालेलं। जे आयोजक होते यांच्या माध्यमातून त्या रस्त्याला जाण्यासाठी परवानगी मागितली, मात्र पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि कुठेतरी पोलिसांबरोबर वादही निर्माण झाला। पण या वादानंतर कुठेतरी कंट्रोल आणण्यासाठी पोलीस फौजफाटा मागवण्यात आला आणि आता संपूर्ण परिसर हा नियंत्रण आणण्यात गेलेला आहे। जर आपण बाजूचा परिसर बघाल तर पूर्ण परिसराची जमाव आहे, त्या जमावाला घरी जाण्याच्या सूचनाही वारंवार देण्यात आलेल्या आहेत आणि आता सध्या ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा। बघा, आमची जे परमिशन होती रामनवमीची ते आम्हाला परवानगी इथे दिलेली होती। हा नालेश्वर नगर आणि लक्ष्मीनगर आहे, त्याची परवानगी, लेखी परवानगी आमच्याकडे आहे आणि दरवर्षी आम्ही याच रूटनी जातात। नुसतं लास्ट इयर इथे एक अनाधिकृत बिल्डिंग तुटलेली होती म्हणून तिथून आम्ही गेलेले नाही, परंतु दरवर्षी आमची रॅली इथूनच जायची। या वर्षी पण आमच्याकडे परमिशन होती, आम्ही जात होते, परंतु पोलीसने आम्हाला अडकवलं। पोलीसने सांगितलं हा रेहमत नगर आहे। आम्ही त्यांना बोलले की हा रेहमत नगर नाही आहे, हा लक्ष्मीनगर आणि हा नालेश्वर नगर आहे, याची आमच्याकडे लेखी परवानगी आहे। तरीही आम्हाला पोलीस प्रशासन इथून जायला देत नव्हते। आम्ही आता सीपी साहेबांना फोन लावतात, आम्ही त्यांच्याशी बोलणी चालू आहे। जर सीपी साहेबांनी आम्हाला परमिशन दिली, कमिशनर साहेबांनी आम्हाला परमिशन दिली, आम्ही इथून जाणार। आम्ही कोणतीही लॉ अँड ऑर्डर हाती घेणार नाही आणि आम्ही हिंदू आहात आणि सर्व जागृत हिंदू आहे आणि सर्व जागृत हिंदू एकत्र आलेले आहे। हे पैशाने बोलवलेले लोक नाही आहे किंवा कोणत्याही पक्षाचे लोक नाही आहे, हे सर्व जागलेले हिंदू आहे, जागे हिंदू आहे आणि आम्ही संघटित आहे आणि आम्ही थांबलो आहे। जेव्हा आम्हाला परवानगी भेटेल आम्ही ते जाऊ। आम्हाला मिसगाईड करतात ते आणि लोकांची पण दिशाभूल करतात। आमच्याकडे नालेश्वर नगर आणि लक्ष्मीनगर याची परवानगी आहे, पण ते लोक सांगतात हा रेहमत नगर आहे। ऑन पेपर एक पण डॉक्युमेंट रेहमत नगरच्या नावाची नाही आहे। लेखी कोणत्याही सरकारी डॉक्युमेंट वर रेहमत नगर नाही आहे, तर हा कसा काय रेहमत नगर झाला? बघा, पोलिसांनी आम्हाला सांगितलं तुम्ही रामची रथ घेऊन जाऊ नका किंवा तुमची सावरची गाडी आहे घेऊन जाऊ नका, ते घेऊन जाऊ नका। आम्ही बोलले ओके, आम्ही ते घेऊन जाणार नाही, आम्ही पायी रांगेत जाऊ, इथून शांतीपूर्वक आम्ही जाऊ। ठीक आहे, आमच्या राम भगवानचा जन्मदिवस आहे, त्यांचा वाढदिवस आहे, ते साजरा करून जायला पाहिजे, तरी आम्ही शांतीपूर्वक इथून जाऊ। आम्ही परमिशन साठी वेट करत आहोत। कमिशनर साहेबांना फोन लावलेला आहे, जसं त्यांचं उत्तर येईल तसं आम्ही तिथे लॉ अँड ऑर्डर हाती घेणार नाही।